नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बातम्यांचा इतका गदारोळ चालू असतो आणि माहितीचा इतका महापूर आणि लोंढा आलेला असतो की त्यातलं काय बघावं, काय ऐकावं, कशावर विश्वास ठेवावा असा प्रश्न पडतो. आणि ज्या वेळेला इतका सगळा लोंढा येतो तर महापुरात घरातलं सामान पण वाहून जात असतं, तुम्हाला माहितीये. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा माहितीचा महापूर असतो तेव्हा आपल्या स्मरणशक्तीवर सुद्धा कमालीचा ताण पडत असतो. आपल्या स्मरणातल्या अनेक गोष्टी, घटना स्मरणात असतात पण वाहून गेल्यासारख्या वाहून जातात आणि ऐन वेळेला आठवत नाहीत. काल परवाचीच गोष्ट आहे. एक व्हिडिओ करताना एक साधी म्हण मला आठवना, गाढवा पुढे गायली गीता, ही पहिली ओळच मला आठवेना. मी व्हिडिओ करायला बसलो आणि ऐन वेळेला ती म्हण मला आठवेना, गाढवा पुढे गायली गीता. ही इतकी साधी म्हण आहे पण मी गडबडीत त्या इतकं गोंधळलेलो होतो. तर स्मरणशक्तीची तशी अवस्था असते. इतक्या गोष्टींचा मारा होत राहिला की साध्या सुध्या गोष्टी आपल्या अवतीभोवतीच्या असलेल्या सुद्धा आपल्याला विसरायला होतात. आणि त्यामुळे जे लोक ओरडून ओरडून त्याच गोष्टी परत सांगतात तेवढ्या पुरतं आपलं लक्ष केंद्रित होतं आणि आसपासच्या भवतालाकडे आपलं लक्ष जात नाही. आता बघा ना, की ठाकरे बंधू दोन बंधू एकत्र येणार वगैरे वगैरे इतका गाजावाजा सतत चालू आहे. आणि त्यातच अचानक उद्धव ठाकरे 10 सप्टेंबरला उठले आणि थेट राज ठाकरेंच्या घरी जाऊन पोहोचले. ही तशी बातमी आहे कारण अपवादात्मक आहे. उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सवंगडी आहेत, त्यांचा एक अरेरावीचा शब्द असतो की तुम्हाला काय पाहिजे असेल, तुम्हाला भेटायचं असेल तर मातोश्रीवर या. क्वचितच उद्धव ठाकरे बाहेर पडतात आणि इतरांना भेटायला जातात. नाही तर त्यांची भेटगाठ करायची असेल तर तुम्हाला मातोश्रीवर जावं लागतं. पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे स्वतः कुठेतरी कोणाला तरी भेटायला जातात तेव्हा चित्र बदलतं. एक लक्षात ठेवा, मी आमंत्रण आणि कार्यक्रमाला जाणं वेगळं आणि कोणाला तरी भेटायला जाणं वेगळं. ममता दिदी असतील किंवा शरद पवार असतील, यांना भेटायला उद्धव ठाकरे गेलेले. ममता दिदी या मातोश्रीवर फिरकल्या नाहीत. शरद पवार अपवादात्मक परिस्थिती सोडली, त्या प्रतिभा पाटील किंवा प्रणब मुखर्जी यांच्या काळातली, अदरवाईज शरद पवार हे मातोश्रीवर गेले नाही. अगदी उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर सुद्धा गेले पण पवार नाही गेले त्या सगळ्या राजकारणाच्या उलथापालथीमध्ये. आणि म्हणून उद्धव ठाकरे जर राज ठाकरेंकडे गेले असतील तर ते गंभीरपणे समजून घेणं आवश्यक आहे. राज ठाकरेंनी वाढदिवसासाठी जाणं किंवा आणखीन कशासाठी मातोश्रीवर जाणं वेगळं. पण जे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन युती काय ते आघाडी करायची आणि महापालिका, नगरपालिका, स्थानिक संस्थांच्या निवडणुका एकत्र येऊन लढवायच्या, यासाठी सगळ्यात गरजवंत कोण असू शकतो आपल्या समोर? तर राज ठाकरे. कारण राज ठाकरेंचे 13 आमदार होते. नंतर पुढच्या 2 निवडणुकांमध्ये अवघा एक आमदार निवडून आला आणि चौथ्या निवडणुकीत एकही आमदार निवडून आलेला नाही. सगळीकडे सपाटून मार खाल्ला गेलेला आहे. आणि राज ठाकरे यांचे स्वतःचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा काल परवा म्हणजे 8 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीम मतदारसंघात पराभूत झाले, 3ऱ्या नंबरवर फेकले गेले. ही आठवण मी एवढ्यासाठी करून देतो, एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्या पक्षाला नव्याने उभारी मिळावी म्हणून जी आक्रमकता किंवा अगतिकता, दोन्ही बाजू आहेत, आक्रमकता किंवा अगतिकता, या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. ज्याचं बळ सगळ्यात कमी आहे तो आक्रमकता तरी दाखवतो किंवा अगतिकता तरी दाखवतो किंवा काही करून पदरात घ्या, ही अगतिकता असते. अरे नाही तर काय व्हायचं ते होऊन जाऊ दे असं वाटणं. बाळासाहेबांमध्ये तो भाग होता. बाळासाहेबांमध्ये अगतिकता नव्हती.
मला आठवतं 1985 साली ज्या महापालिका त्यांनी जिंकली सर्वात मोठा पक्ष होऊन, त्याच्या आधी लोकसभा आणि विधानसभेमध्ये शिवसेनेला अक्षरशः धुळधाण झालेली होती. शिवसेना संपली असं म्हटलं जात होतं. तेव्हा बाळासाहेबांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला आणि सगळ्या शाखा प्रमुखांना वॉर्डातून उभं करून टाकलं आणि चमत्कार घडला. तेव्हा शक्तीहीन म्हणून अगतिकता येते असं मानायचं कारण नाही. राज ठाकरे यांच्याकडे आज 0-0-0 म्हणून वोट दाखवत आहेत, तरीही त्यांच्यामध्ये एक अहंकार किंवा आरोगन्स आणि आक्रमकता दिसते. मत जातील का याची पर्वा न करता राज ठाकरे आपल्या प्रतिक्रिया देत असतात. आणि या तुलनेमध्ये जेव्हा आपण दोन बंधू एकत्र येण्याचा विचार करतो, तेव्हा तो राजकारणासाठी एकत्र यायचा, तर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेलेले नाहीत. लक्षात घ्या, मी हे मुद्दाम तुम्हाला हे समजावतोय. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी जाणं आणि राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाणं हे समजून घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांची बायपास वगैरे काहीतरी झाली होती तेव्हा आठवतं, ते आपल्या पक्षाच्या कुठच्या शिबिरासाठी अलिबागला राज ठाकरे गेले होते. पण अचानक उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली आणि अलिबागच्या वेशीवर राज ठाकरे असताना त्यांना काकांचा म्हणजे बाळासाहेबांचा फोन आला, असं असं झालंय, तू ताबडतोब ये. आणि शिबिर अटेंड न करता राज ठाकरे यांनी गाडी वळवली, ते थेट मातोश्रीवर आले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर 2 दिवस काय शस्त्रक्रिया वगैरे चालली होती. तर 2 दिवस लीलावती इस्पितळामध्ये राज ठाकरे दस्तूर खुद्द उभे होते आपल्या काकांच्या शब्दाखातर. राजकारणासाठी नाही, राजकारणासाठी जी मातोश्री सोडली होती ती मातोश्री काकांच्या शब्दाखातर. आणि चुलत भाऊ गंभीर आजारी असल्यामुळे उद्धव ठाकरे परत एकदा मातोश्रीवर पोहोचले, मग वाढदिवसाला पोहोचले असतील. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं सगळं होऊ नये, राजकारणामधले हेवे दावे चालू राहिले. 2017च्या महापालिका निवडणुकीत अमित ठाकरे गंभीर आजारी असल्यामुळे राज ठाकरे त्या निवडणुकी लढवण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशा वेळेला आपल्या भावाबरोबर आपल्या सहकार्यांनी जावं म्हणून एक तडजोडीचा प्रयत्न. भाजप आणि शिवसेना वेगळे लढणार होते. अशा वेळेला मनसेने उद्धव ठाकरेंकडे हात पुढे केला होता टाळी वाजवायला, पण उद्धव ठाकरेंनी टाळी दिलेली नव्हती. बाळा नांदगावकर 2 तास मातोश्रीवर बसले, त्यांना हात हलवत परत यावं लागलं. पण बाळा नांदगावकरला सुद्धा उद्धव ठाकरे भेटले नव्हते मातोश्रीवर आला असताना. उद्धव ठाकरेंच्या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे हे 2 दिवस इस्पितळात उभे राहिले. पण 1-2 वर्षापूर्वी कमरेच्या हाडाचं गंभीर ऑपरेशन राज ठाकरेंचं झालं, तरीही त्याच्या प्रकृतीची चौकशी करायला इस्पितळात किंवा सेना भवन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवतीर्थमध्ये उद्धव ठाकरे गेलेले नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अचानक उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर गेले असतील आणि गणपतीसाठी वगैरे नाही, घरगुती समारंभासाठी नाही, तर आपल्या विश्वासू राजकीय सहकार्यांना घेऊन गेले असतील, तर ती बाब एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागते की 9 खासदार आणि 20 आमदार असताना सुद्धा सत्तेअभावी आपला पक्ष अगतिक आहे, याचा पहिला सिग्नल उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. राज ठाकरेंकडे एकही खासदार सोडा, एकही आमदार नाही आणि महापालिका वगैरे तर बरखास्त आहेत. काल परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. आणि म्हणावं इतकं त्यांच्या टक्केवारीतलं मतदान सुद्धा दिसत नाही, 1, 1.5, 2% खाली.
राज ठाकरे हा पक्ष संपलेला आहे, मनसे हा पक्ष संपलेला आहे, त्याविषयी बोलायची गरज नाही, असं आदित्य ठाकरे हे 3 वर्षापूर्वी गुढीपाडव्यानंतर बोलले होते. अशा पक्षाच्या प्रमुखाच्या घरी उद्धव ठाकरे स्वतः जाऊन पोहोचले, याचा अर्थच ममता दिदी, शरद पवार, चंद्रशेखर राव यांच्यासाठी घराबाहेर मातोश्री बाहेर पडून उद्धव ठाकरे गेले, तेवढं राज ठाकरेंचं महत्व उद्धव ठाकरेंना वाटतं, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. 2 ठाकरे बंधू एकत्र येणार, महाराष्ट्र चमत्कार सोडा विसरा. राजकारणाचं विश्लेषण करताना अत्यंत निष्ठुर आणि निर्दय असावं लागते. या 2 भावामध्ये राजकीय शक्तीच्या बाबतीत तगडा कोण आहे तर उद्धव ठाकरे, आणि दुबळा कोण आहे तर राज ठाकरे. पण दोघांच्या ऍटिट्यूडमध्ये, दोघांच्या स्वभावामध्ये, दोघांच्या काय त्या कृतीमध्ये, बॉडी लँग्वेज मध्ये बघितलं तर राज ठाकरे हा राजकीय नेता म्हणून अधिक तगडा आहे, अधिक सशक्त आहे. परिणामांची पर्वा न करता पाहिजे तो निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. सत्ता येईल जाईल, निवडणुका हरू जिंकू याची पर्वा न करता भूमिका घेण्याची क्षमता असलेला नेता हा नेहमी स्ट्रॉंग असतो. आणि म्हणून उद्धव ठाकरे जर मातोश्री सोडून शिवतीर्थवर पोहोचले असतील तर त्याचं विश्लेषण करताना कोण कोणाकडे गेलाय, त्यामुळे कोण गरजवंत आहे, अगतिक आहे, याकडे सुद्धा बघावं लागतं. आणि गोष्ट सरळ आहे की ज्या पद्धतीत लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेमध्ये सगळं राजकारण फिरलेलं आहे, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मीडियामधून आपला डंका पिटणारे पत्रकार, भाडोत्री असतील, पैसे दिलेले असतील किंवा कोणी असतील, त्यांनी कितीही डंका पिटला तरी त्यातून पक्षाला यश मिळवता येत नाही आणि संघटना उभी राहत नाही. जाहिरात खूप होते, पण दुकानामध्ये, गोडाऊन मध्ये माल नसेल तर त्या जाहिरातीचा काही मात्र उपयोग नसतो. त्यामुळे आपण मैदान गाजवून मतं मिळवायची असतील तर मैदान गाजवणारा आपल्या हाताशी नाहीये, ही वस्तुस्थिती कदाचित उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आली असेल. आपल्याकडे फौज सुद्धा आहे, भले पक्ष फुटला असेल, पण आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्यांमध्ये अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी असे आहेत की जे झुंजणारे सैनिक आहेत, लढवय्ये आहेत. पण त्यांचं नेतृत्व करणं, आक्रमकतेने नेतृत्व करणारा सेनापती जर नसेल तर असे लढवय्ये उपयोगाचे नसतात. त्यांचं नेतृत्व अतिशय आक्रमकतेने करण्याची क्षमता असलेला जोडीदार उद्धव ठाकरेंना हवाय. आणि तिथे राज ठाकरे आपल्याला उपयोगी आहे हे लक्षात आल्यामुळे असेल की थोडं नमतं घेऊ, थोडं पडतं घेऊ, आपण शिवतीर्थावर जाऊ, ही भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे का याचा विचार करावा लागेल. कारण एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, मुंबई ठाणे ह्या शिवसेनेचा 50 वर्ष बालेकिल्ला राहिलाय आणि तो बालेकिल्ला खिळखिळा झालाय, ढासळलाय, त्याला खिंडारं पडलेली आहेत आणि तो उभं करण्याची क्षमता मुलुक मैदान तोफ वापरूनच सिद्ध करता येते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी अशा लोकांची मदत ही निवडणुका संपल्यावर असते. उद्धव ठाकरे यांची काँग्रेसला किंमत कधी होती हे लक्षात घ्या. जेव्हा त्यांचे 56 आमदार निवडून आले होते, जे भाजप बरोबर युती करून निवडून आले होते आणि सत्ता पलट करण्यासाठी ते 56 आमदारांचं गणित समीकरण बसत होतं, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बरोबरची पुरोगामी युती उद्धव ठाकरेंनी केली आणि प्रयोग केला तो निवडणुकीच्या निकालानंतरचा होता. निवडणूक पूर्व आघाडी नव्हती.
आणि त्यामुळे निवडून आणणारा माणूस काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादीमध्ये नाही याची खातरजमा उद्धव ठाकरेंना झाली आहे आणि त्यातून मग ती उपरती झाली आहे किंवा विचार डोक्यात आलाय की का नको आपलाच चुलत भाऊ आहे, काय हरकत आहे ह्याला सोबत घ्यायला. ही सद्बुद्धी उद्धव ठाकरेंना झाली असेल तर त्यात वावग काहीच नाही. बाकीच्यांनी पंख फुटल्यासारखं पत्रकारांनी लगेच बागडण्याची गरज नाही. मामला गंभीर आहे, तो समजून घेतला पाहिजे. आणि आपली क्षमता निवडणूक जिंकण्याची नसली तरी राजकारण आणि मैदान दणाणून टाकण्याची क्षमता आपल्यात आहे याचं पूर्ण भान राज ठाकरेंना आहे. त्यामुळे वेळ आली तर ह्या दोघांना एकत्र यायला हरकत नाही आणि एकत्र येतील सुद्धा. राज ठाकरे सुद्धा या अपेक्षेपुढे नतमस्तक होऊन दोन भाऊ एकत्र येऊ शकतील. पण प्रश्न असा असं नमतं कोणी यायचं. तर मला असं वाटतं की आता ती शक्यता निर्माण झाली आहे की आपला अहंकार गुंडाळून ठेवत उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडले आणि शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या घराची पायरी चढलेली. आणि ही ही गोष्ट फार महत्वाची आहे. राजकीय हेतूने उद्धव ठाकरे यांनी बॅकफूटवर आपण आहोत हे राज ठाकरेंना कृतीतून दाखवले. जर त्या बंद दरवाजा आड 3 तास राजकीय बोलणी झाली असतील आणि ती सुफल संपूर्ण होणार असतील तर त्याचं सगळ्यात मोठं कारण बैठक मातोश्रीत न होता शिवतीर्थवर झाली आणि त्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्री सोडून शिवतीर्थपर्यंत आले. राज ठाकरे हा वयाने धाकटा असला, नात्याने धाकटा असला तरी कर्तृत्वाने स्वयंभूरित्या उभं राहून दाखवलेला कर्तृत्वाने मोठा भाऊ आहे याचा हा मानसिक स्वीकार जो उद्धव ठाकरेंनी दाखवलाय तो मला असं वाटतं की उद्धवच्या मनाचा मोठेपणाही स्वीकारावा लागेल. लोक बघतायत त्यांनी लक्षात घ्यावं हा उद्धव ठाकरे यांचा सुद्धा मनाचा मोठेपणा आहे. दोघांनी एकत्र यायला हरकत नाही. बघू काय होतं ते, बघू काय होतं ते. मी आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.